जास्त तेल तूप खाल्ल्यामुळे ब्लॉकेजेस कसे तयार होतात आणि त्याचा धोका कसा वाढतो? तर जास्त तेल तूप म्हणजे नेमकं काय? तर तेल, तूप, बटर, फास्ट फूड, तळलेले पदार्थ यामध्ये सॅच्युरेटेड फॅट आणि ट्रान्स फॅट खूप प्रमाणात असतात आणि हे फॅट शरीराला मर्यादित प्रमाणातच लागतात. जास्त झाले की समस्या निर्माण करतात. म्हणून ब्लॉकेजेस तयार होण्याची प्रक्रिया ही स्टेप बाय स्टेप वाढते. पहिलं महत्त्वाचं म्हणजे वाईट कोलेस्ट्रॉल वाढतं. जास्त तेल तूप खाल्ल्यामुळे वाईट कोलेस्ट्रॉल वाढतं आणि चांगलं कमी होतं. त्यामुळे जास्त झालेलं कोलेस्ट्रॉल रक्तवाहिन्यांच्या भिंतींना चिकटून बसतं. रक्तवाहिन्यांचा आतला थर हा जाड होतो. चरबी, कॅल्शियम आणि मग प्लॉक तयार होतात आणि हा प्लॉक हळूहळू रक्तवाहिन्या अरुंद करतो, रक्तप्रवाह कमी करतो आणि यालाच आपण ब्लॉकेजेस म्हणतो. त्याचप्रमाणे सूज आणि जळजळ. जास्त तेलकट खाल्ल्यामुळे रक्तवाहिन्यांना आतून सूज येते, भिंती कमजोर होतात. त्यामुळे प्लॅक पटकन वाढतो आणि फुटण्याचा धोका वाढतो. रक्त घट होतं. प्लॅक फुटला तर तिथे रक्ताची गाठ तयार होते. अचानक पूर्ण ब्लॉकेज होऊ शकतं. यामुळे अचानक हार्ट अटॅक किंवा स्ट्रोक होतो. कोणकोणत्या अवयवांना धोका वाढतो? तर पहिलं महत्त्वाचं म्हणजे हृदय, कोरोनरी आर्टरी ब्लॉकेज, हार्ट अटॅक, छातीत दुखणं, धाप लागणं, मेंदूला रक्तपुरवठा कमी होतो, स्ट्रोक येऊ शकतो, अर्धांगवायू होऊ शकतो, स्मरणशक्ती कमी होऊ शकते, पायांच्या समस्या वाढतात, चालताना पाय दुखतात, पाय सुन्न होतात, जखमा भरून येत नाहीत, किडनीचा प्रॉब्लेम होतो, जसं की किडनीला कमी रक्तपुरवठा होतो, BP वाढतो, किडनी फेल होण्याचा धोका वाढतो. आणि जास्त धोका कोणाला असतो? तर जे रोज तळलेले पदार्थ, फास्ट फूड खातात त्यांना जास्त धोका असतो. त्याचप्रमाणे बैठे काम करणारे, व्यायाम न करणारे, BP, डायबिटीज असलेले, 40पेक्षा जास्त वय असलेले महिला, पुरुष, त्याचप्रमाणे मोनोपॉज नंतरच्या महिला. पण हे होत असताना शरीर अगोदर सूचना देतं, जसं की सतत थकवा जाणवतो, चालताना दम लागतो, छातीत जडपणा जाणवतो, चक्कर येते, पाय सुजतात. या लक्षणांकडे मात्र दुर्लक्ष करू नका. यावेळी काय करावं? तर तेल तूप मर्यादित प्रमाणामध्ये खा. तळलेले पदार्थ खाण्याऐवजी उकडलेले, वाफवलेले पदार्थ खा. ओमेगा 3 फॅटी ॲसिड असलेले पदार्थ तुमच्या आहारामध्ये ठेवा. फायबरयुक्त आहार घ्या. रोज 30 मिनिटे चालण्याचा नक्की व्यायाम करा. तणाव कमी करा. रोज प्राणायाम, ध्यान करा. आणि आयुर्वेदिक दृष्टिकोनातून सांगायचं तर जास्त तेल तूप खाल्लं तर कफ दोष वाढतो. कफ आणि आम विषारी घटक आपल्या शरीरामध्ये वाढवतात आणि रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण होऊन लकवाही भरू शकतो. म्हणून जास्त तेल तूप खाल्लं तर हळूहळू वाढणारे पण अतिशय धोकादायक असे ब्लॉकेजेस आपल्या शरीरामध्ये तयार होतात. म्हणून आजचा तुमचा आहार हा उद्या तुम्हाला हार्ट अटॅक येणार आहे की नाही हे ठरवत असतो. तेव्हा नेहमी सदृढ आणि निरोगी राहण्यासाठी आहार चांगला ठेवा आणि होणाऱ्या ब्लॉकेजेसपासून नक्कीच स्वतःचं संरक्षण करा.